त्यानंतर पिंडीला पुसून एका कापडावर अक्षता घालून घ्याव्यात आणि त्यावर पिंड ठेवून घ्यावी. पिंडीला चंदन भस्म लावून घ्यावे. भगवान शंकराला हळद कुंकू वाहिले जात नाही. भस्मप्रिय असल्या कारणाने भगवान शंकराला फक्त भस्म लावावे. यानंतर कलावा, पांढरे वस्त्र, माळ अर्पण करावी. अक्षता वाहाव्यात. भगवान शंकराची सर्वात आवडती वस्तू म्हणजे बेलपत्र. तुमच्याकडे दुसरे कोणतेही साहित्य नसले तरी चालेल, पण बेलपत्र जरूर जरूर अर्पण करावे. तुम्ही 1, 5, 7, 51, 108 असे बेलपत्र अर्पण करू शकतात. अगदी मिळालेच नाही तर एक बेलपत्र सुद्धा चढवले तरीही हरकत नाही. बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय असा नामजप सतत करत राहावा. भगवान शिव हा प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत आहे. पिंडीमधनं अक्षय ऊर्जा वाहत असते. त्यामुळे या पिंडीला शांत करण्यासाठी, थंड करण्यासाठी रुद्राभिषेक घालायचा असतो. आपण वर ज्या ज्या वस्तूंनी पिंडीचा अभिषेक घातला त्या सर्व वस्तू भगवान शंकराला शीतलता प्रदान करणाऱ्या आहेत, थंड करणाऱ्या आहेत. त्यामुळे या सर्व वस्तूंनी भगवान शंकराचा अभिषेक करण्याची प्रथा असावी. तसेच लाल फुल अर्पण करावे. भगवान शंकराला गोकर्ण, रुचकीन, धोत्र्याचे फूल आणि फळ खूप प्रिय असते. जर ते उपलब्ध झालेत तर ते सुद्धा जरूर वाहावेत. तसेच शमीपत्र सुद्धा भगवान भोलेनाथांना खूप प्रिय आहे, त्यामुळे तेही वाहावे. लवंग, वेलची, सुपारी हे सर्व घालून पानांचा विडा तयार करावा आणि तो विडा सुद्धा भगवान शंकरांना अर्पण करावा. खडी साखर, फळे किंवा दूध भाताचा नैवेद्य अर्पण करावा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भस्म अर्पण करायला अजिबात विसरू नये. तुपाचा दिवा लावावा. या दिव्याने ओवाळून घ्यावे आणि भगवान शंकराची आरती म्हणून घ्यावी. तसेच धूप, अगरबत्ती दाखवून घंटानाद करावा आणि शेवटी कापूर आरती सुद्धा